हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, मस्त अशी मॉर्निंग झाली आहे. सकाळी मी आज लवकर उठली आहे. त्याचं कारणही तसंच आहे की आज आहे भोगी, म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा जो काही दिवस असतो त्या दिवशी आपण बनवत असतो मिक्स भाजी. म्हणजे ह्या भाजीला तरी आमच्या इकडं मिक्स भाजी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. कारण की भागानुसार आहे ना वेगवेगळी नावं या भाजीला आहेत. तर आज आहे भोगी, तर आपण बनवणार आहोत मिक्स भाजी. तुम्ही आणि प्रत्येकाच्या घरोघरी आज ही भाजी बनवली जाते, तसंच मीही आज ही भाजी बनवणार आहे. जे काही मला अवेलेबल झाल्या ना भाज्या, तर त्या मी घेतलेल्या आहे. त्याची तयारी तुम्हाला माहितीच आहे, सॅटर्डेपासून माझी चाललेली आहे. कारण की सॅटर्डेला आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. त्याचं कारण असं की हरभरा, मेन म्हणजे जो की हरभरा आम्ही घेऊन आलो होतो आणि आज तोच हरभरा यूज करून बनवणार आहोत ही भोगीची स्पेशल अशी भाजी. म्हणजे प्रत्येक वर्षी जेव्हाही हा हरभरा भेटत नाही ना, तर त्यावेळेस जो काय आपला ड्राय असतो ना, तो वालाच आम्ही भिजत घालत असतो आदल्या दिवशी आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी त्याच हरभऱ्याची भाजी बनवत असतो. पण यावर्षी मात्र असा मस्त ताजा हिरवा जो काय हरभरा आहे तो मला मिळाला होता. आणि बाकीच्या ज्या काही भाज्या अवेलेबल होत्या, म्हणजे एक पावटा किंवा वाल जो म्हणतो, तर तो काही मिळत नाही. पण जो मला मिळाला ना, तर तो मी घेऊन आली होती. त्याच मस्त ज्या काय भाज्या आहे ना, आता त्या निवडत आहे. सकाळी लवकर उठली होती आणि साडी वगैरे मस्त वेअर करून आहे ना, मला हा आपला सण म्हणजे सेलिब्रेट करायचा आहे पारंपरिक पद्धतीने एकदम. तर मस्त माझी तयारी झाली आहे आणि आता भाज्या वगैरे मी कट करून घेते आहे. खरं तर सर्वात जास्त टाईम टेकिंग होता तो म्हणजे हरभरा. त्याला सोलायला मला थोडा जास्तच वेळ लागला. कदाचित मी तो आदल्या दिवशी सोलून ठेवला असता तर मला असं वाटतं की माझा इथं थोडासा वेळ वाचला असता आणि पटकन माझं कामसुद्धा झालं असतं. तर ज्या मला भाज्या मिळाल्या होत्या ना, त्या सर्व मी वॉश वगैरे करून घेतल्या आणि नंतर ना एक 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 करून कटसुद्धा करून घेतल्या. अशी ही मिक्स आणि अशी पावट्याची नाही तर मिक्स भाजी आपण आज बनवणार आहोत, किंवा तुमच्याही सुद्धा घरी बनली गेली असेलच. आणि कशी झाली काय तेही तुम्ही मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. भाज्या वगैरे तर माझ्या सर्व कट करून झाल्यात. रिया निशान झोपलेले आहेत, कारण की मी आज थोडी लवकर उठली आहे. त्यांचं स्कूल आहे आणि मी आज ठरवलं होती की त्यांना ही मिक्स भाजीच आपण आहे ना टिफिनमध्ये देऊयात. कारण की दुसरं काही बनवणं वगैरे, तर त्यापेक्षा आहे ना मग हीच थोडीशी ड्राय वगैरे करून भाजी द्यायची. आता ती कशी बनवते ते मी तुम्हाला पुढे सांगते. याच मिक्स भाजीमधली भाजी मी त्यांना आज देणार होती. तर माझ्या सर्व भाज्या कट करून झाल्या होत्या आणि जे काय वाटण आपल्याला पाहिजे असतं ना, तर तेही झालं होतं. तर म्हटलं चला भाजी बनवून घेऊयात. तर पहिल्यांदा तर मला ना सर्व जे काय वाटण होतं, म्हणजे खोबरं, तीळ, शेंगदाणे, हे आणखी लसूण वगैरे, हे सर्व मला भाजून घ्यायचं होतं आणि त्यानंतर ना ते मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं होतं. हे सर्व करत असताना म्हणजे खरं तर खूप धावपळ होत होती, पण तरीसुद्धा म्हटलं आपण मस्त ही भाजी आज बनवूनच घेऊयात आणि तुम्हालासुद्धा दाखवूयात की ही भाजी मी कशी बनवते. कांदासुद्धा मी यामध्ये घेतला होता, जो की फ्राय वगैरे करून बारीक करून मग नंतर ना पेस्टमध्ये करणार होती. टोमॅटो मात्र मी वरूनच म्हणजे टाकणार होती, त्याची मात्र काय पेस्ट वगैरे बनवणार नव्हती, म्हणून टोमॅटो मी ऑलरेडी कट करून ठेवला होता भाजीमध्ये. तर असं काहीसं इथे सुरू आहे माझं. आणि या सणाला सर्वात जास्त म्हणजे तीळसुद्धा यूज केले जातात. तीळ, तांदूळ याने दुसऱ्या दिवशी आपण जे काही ओवसा म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा टाकत असतो. ह्या भाजीमध्ये सुद्धा तीळ म्हणजे वाटणामध्ये पण घालतात आणि वरून भाजीला सुद्धा हे करतात, टाकतात, वरून भाजीतसुद्धा टाकत असतात. तर अशा पद्धतीने ही भाजी. आणि संक्रांत म्हणजे ही थंडीच्या दिवसांमध्ये येते. तर संक्रांतीला आपल्या भागात म्हणजे आपल्या शिवारात जे काही भाज्या वगैरे पिकतात ना, तर त्या सर्वच भाज्या एकत्र करून केलेली ही मिक्स भाजी असते. जसं की टोमॅटो, गाजर,
वाटाणा, आणखी वांग, ज्याही किंवा हरभरा वगैरे ज्याही भाज्या असतील त्या सर्व भाज्यांची बनवलेली ही भाजी असते. आणि आपल्या इकडं जो वाल मिळतो ना एकदम गावरान पद्धतीचा, तर तो काय मला मिळाला नव्हता, पण जो मला मिळाला होता तर त्याचंच मी इथं दाखवते तुम्हाला, किंवा त्याचीच मी भाजी बनवते. बऱ्यापैकी यावर्षी तर मी म्हणेल खूप जास्त मला भाज्या मिळाल्या होत्या, बऱ्यापैकी मिळाल्या होत्या, कारण की प्रत्येक वर्षी मिळतात असं नाही. जसं मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं आहे की हरभरा मला खूप वर्षांनी, म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षांनी मला मिळाला आहे. लास्ट इयरही मिळाला होता, पण तो संक्रांत झाल्यावर मला जेव्हा मी बाजारात गेले ना, तर तेव्हा मला समजलं की अरे यार, बाजारात आपल्याला हरभरासुद्धा मिळतो आहे, म्हणजे एकाच ठिकाणी होता. आणि याही वर्षी सेम त्याच ठिकाणी जे काका होते ना, तर ते घेऊन आलेले होते, सेम तेच होते. म्हणजे जसंही मी त्यांना पाहिलं ना, तसं मी त्यांना ओळखलं की अरे यार, हेच ते काका होते जे की लास्ट इयर आले होते. तर आता इथं माझी भाजी ऑलमोस्ट बनवून झाली आहे, आणि आता मला बनवायची होती भाकरी आणि चपात्या मला रिऊ आणि ईशानच्या टिफिनसाठी बनवायच्या होत्या म्हणून. नाही तर या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते, एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. बाजरीची भाकरी आणि जी काय भाजी आहे मिक्स भाजी ती. तर काही भागात तिला खेंगट असं सुद्धा म्हणतात, तर आमच्या इकडं मात्र हिला मिक्स भाजी म्हणतात. माझ्या सासरी खेंगट म्हणतात, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की भागानुसार या भाजीची वेगवेगळी नावं आहेत. तसं तुम्हाला मी सांगते आहे. तर अशा पद्धतीने मी ही भाकरी वगैरे तीळ लावून बनवली होती खरं तर, आणि खूप छान वाटत होतं. आजचा हा दिवस खूप काहीतरी स्पेशल आहे असं फील होत होतं. आणि सकाळीच माझीसुद्धा तयारी झाली होती, त्याच पद्धतीने साडी वगैरे वेअर केली होती, म्हणून आणखीनच ट्रॅडिशनल असा लुक आलेला होता. आणि रिऊ ईशानला मला आता म्हणजे उठायची त्यांची वेळ झाली होती, आणि फटाफट म्हटलं आवरून घेऊयात, म्हणूनच चपाती वगैरे मी एकदम फास्ट बनवते. आणि ह्या चपातीला सुद्धा मी आज तीळ वगैरे लावलं होतं. तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकतात, म्हणजे जिकडे तिकडे पाहावं तिकडे तीळ 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 असं म्हणजे असतं. तर आजचा असा हा स्पेशल हा दिवस आहे. आणि जसंही मला टाईम भेटेल ना, तसं मी भांडे वगैरे सुद्धा वॉश करून ठेवले होते, जेणेकरून जास्त पसरा नको व्हायला. आणि तसंही खूप कमी आणि लिमिटेड भांडे असल्यामुळं ह्या गोष्टी मला कराव्याच लागतात. भांडे वगैरे म्हणजे वॉश करणं पटकन माझं असतंच. तर आता आहे ना, रिऊला पाहिजे होतं स्नॅक्समध्ये म्हणा, किंवा आता तो खाऊन जाणार होता थोडंसं स्वीटकॉर्न, म्हणूनच मी स्वीटकॉर्न वगैरे लावून घेतलं होतं. आणि जी भाजी होती ना, ती मी बनवली होती मुलांच्या टिफिनसाठी, म्हणजे माझी जी ग्रेव्हीवाली भाजी होती तीच मी तव्यावर गरम तव्यावर टाकली, थोडीशी परतू दिली, म्हणजे ती त्यातली जी ग्रेव्ही होती ती ड्राय झाली होती. आणि तीच भाजी मी आता रिऊ ईशानला देणार होती टिफिनमध्ये. आता ह्या ज्या 2 तुळशी वगैरे होत्या माझ्या घरात, तर ते माझ्या फ्रेंडच्या आहे, ती गावाला गेली बाहेर गावी, म्हणून तिने माझ्याकडे ठेवल्या होत्या. जसं की माझ्या गॅलरीत बिलकुलही ऊन येत नाही, त्याच्यामुळं बिलकुलही झाडं नाही आहेत, फक्त आहे ते थोडंसं ॲलोवेराचे वगैरे आणि मनी प्लॅन्ट, ते झाडं म्हणजे राहतात. इंडोर प्लॅन्ट आहे. ॲलोवेरालासुद्धा सनलाईट पाहिजे, पण ते मात्र गॅलरीमध्ये येतं. तर हे 2 प्लॅन्ट होते, म्हणजे तुळशीचे संक्रांतीसाठी म्हटलं मस्त आज संक्रांतीसाठी हे 2 प्लॅन्ट आपल्याकडे आहे, तर छान अशी पूजा करून घेऊया तुळशीची. जसं की गावाला मी जेव्हा लहान होती ना, तेव्हा मला आठवतं आहे की संक्रांतीच्या अगोदरच 10-12 दिवस आहे ना, बायका सकाळी सकाळी ना हळदी कुंकू लावायला यायच्या, गाईला वगैरे हळदी कुंकू लावायच्या. पण आता तसं काही इतकं माहीत नाही करतात की नाही गावी, पण असं मी पहिलं पाहायचे जेव्हा छोटी होती तेव्हा. तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे झाली. आम्ही बाहेर जाऊन आलो होतो, आणि रिया निशांचं मात्र होतं की पतंग उडवायचं. त्यांचे क्लासेससुद्धा संपले होते, आणि आता त्यांचे डॅडा होते घरी म्हटल्यावर ते तर रिऊने तर पहिल्यांदा पुढे घालून यांना घेऊन गेले काईट उडवायला. हे मात्र काईट उडवायला गेले. हे बाहेर जाण्या अगोदर रिया आणि ईशान आणि ईशानचा फ्रेंड यांच्या दंगामस्तीत माझा एक बाऊल फुटला होता, तर तोच मला आता इथं क्लीन करून घ्यायचं होतं. आणि नंतरनं छोटी मोठी जी कामं होती ती मला करायची होती. काईट उडाला की नाही हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की सांगते. तर असा होता माझा आजचा हा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्याकडची भोगीची भाजीला काय म्हणतात तेही नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.